नमस्कार. पहिले तुम्ही हा फोटो पहा आणि आता हा फोटो पहा. हा फोटो पहा. तर शेतकरी बांधवांनो, मी जो मागील 2 महिन्यापासून जादू सांगत होतो आणि लोकांच्या प्लॉटचे जे फोटो टाकत होतो, तर हा प्लॉट आपला स्वतःचा आहे. आणि आपण पहिला फोटो जो पाहिला तो 21 जूनचा फोटो आहे. फ्लावर सोडून द्यायच्या अवस्थेत होती. त्यानंतर 22ला थोडा पाऊस पडला आणि पाणी आल्याबरोबर मी प्लॅन्टॉनिकची फवारणी केली. तर विश्वास होताच आपल्याला की प्लॉट जाणार नाही आणि 1 नंबर बनणार. आजचे फोटो जर आपण पाहिले तर जबर झाड, गुडघ्याला झाड लागलं आपलं. आणि हा पण दिसायला लागली आणि निरोग पानं पाहू शकतो आपण. डायरेक्ट प्लास्टिकचे पानं बनले, प्लास्टिकचे हे असे पण दिसायला लागले. आणि इतकं निरोग पाणी आणि एकदम तुम्हाला नाही वाचतं सुद्धा प्लास्टिकने. तर एकदम खतरनाक असा आपल्या स्वतः प्लॉटमध्ये आपण रिझल्ट काढला आहे. आणि अजून एक दाखवायचं काही 5-4.5 फुटाची सरी म्हणजे झाडाचा घेरा आपण काउंट करा. हे सिंगल झाड आहे, आपण बघू शकतो एवढं. आणि इतका म्हणजे कोणाला विश्वास बसणार नाही की हा प्लॉट 21 जूनचा प्लॉट आणि आज 4 जुलै आहे. अशा प्रकारचा प्लॉट बसेल आणि असा सुंदर प्लॉट आज आपण पाहतोय. तर पावसाने जर योग्य साथ दिली म्हणजे झालाय 4 दिवसात आपण हार्वेस्टिंगला विक्रीला तयार आहे प्लॉट. पण इतका सुरेख रिझल्ट कॅल्शियम बोरॉन बरोबर आपण प्लॅन्टॉनिक्स फवारून 250 ml टिपाला असे रिझल्ट घेतले. हा बघा एकदा पुन्हा प्लॉट बघू आपण. तर एक काळजी घ्यायची आहे की प्लॅन्टॉनिक्समध्ये काय हे विचारण्यापेक्षा प्लॅन्टॉनिक्स एक भूक वाढवतं झाडाची. त्याच्या मुळीच्या कक्षेमध्ये जे अवेलेबल आहे ते फास्ट ओढतं. मग तिथे नायट्रोजन असेल तर नायट्रोजन ओढतं, फॉस्फरस असेल तर फॉस्फरस ओढतं. म्हणून आपल्याला काळजी ही घ्यायची की प्लॅन्टॉनिकची तर फवारणी केल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आत तुम्हाला जे NPK मधील जे तुम्हाला उपलब्ध पाहिजे पिकाला ते खालून मुळीद्वारे द्यायचे. याला मी ॲग्रीजवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ॲग्रीज खालून सोडलं आहे, पण प्लॅन्टॉनिक्सनं असे जबरदस्त रिझल्ट दिलेले.